मुलांच्या नाश्त्यासाठी असो किंवा हलक्या फुलक्या भुकेला भरपूर साऱ्या भाज्या घालून प्रोटीन फायबरयुक्त नाश्ता तुम्ही तयार करू शकता। त्याच्यासाठी 1 कप रवा घेतलेला आहे, अर्धा कप छास वापरलेला आहे, 1 चमचा गव्हाचे पीठ। आता छासऐवजी तुम्ही घट्टसर दह्याचा वापर करू शकता। लागेल तसं पाणी घालून 10 ते 15 मिनिटांसाठी आपण हे भिजत ठेवलं। 10 ते 15 मिनिटांनंतर मिक्सरमधून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। तर मिनिटभरासाठी हे बारीक करून घेतलं। मस्त प्युरी आपली तयार झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि लागेल तसं पाणी घालून एवढं पातळ आपल्याला मिश्रण हे ठेवायचं आहे। जास्त जाड पण करायचं नाही आणि जास्त पातळ पण ठेवायचं नाही। आता व्यवस्थित प्लेटला तेल लावून घेतलं। गॅसवरती तवा ठेवून अगदी थोडासा गरम करून घ्यायचा आहे, जास्त तवा गरम करायचा नाही। नॉनस्टिक तव्याचा मी इथं वापर केलेला आहे। त्याच्यानंतर हे मिश्रण तव्यावरती टाकून सगळीकडून एकसारखं पसरवून घ्यायचं। मिनिटभरातच ही शीट शेकून तयार होते। तर सगळ्या शीट अशाच पद्धतीनं आपण काढून घेऊया। प्लेटमध्ये काढल्यानंतर सुरुवातीला ह्याला वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे दुसरी शीट एकावरती एक टाकली ना की ती एकाला एक चिपकत नाही। सगळ्या शीट आपण तयार केलेल्या आहेत। आता एक मीडियम साईजचा कांदा आणि भरपूर साऱ्या भाज्या घालून मोठ्या आजेवरती मिनिटभरासाठी आपण ह्या चांगल्या टॉस करून घेऊया, म्हणजे ह्याच्यामधलं पाणी आहे ना ते थोडंसं कमी होईल। आता व्यवस्थित टॉस करून झाल्यानंतर मिरची, काळी मिरी पावडर, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो टाकून हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये अर्धी वाटी इथं मी पनीर का टाकलेला आहे। तर भरपूर प्रमाणात भाज्या आणि प्रोटीनयुक्त हा नाश्ता तुम्ही तयार करू शकता। तर 3 क्यूब मी इथं चीज बारीक करून टाकलं आणि शेवटी आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। परत थोड्या वेळासाठी आपण परतून घेतलं, गॅस बंद करून घ्यायचा। आता लगेच आपण ज्या शीट तयार केलेल्या आहेत ना त्याच्यावरती हे सगळं स्टफिंग घालून व्यवस्थित आपण हे पॅक करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता एकदम पातळ शीट आपण तयार केली। तर आपण इथं अजिबात मैदा किंवा जास्त गव्हाचं पीठ न वापरता फक्त रवा वापरून ही शीट आपण तयार केलेली आहे। तर अशा पद्धतीनं सगळ्या शीट्स आपण फोल्ड करून घेतलेल्या आहेत। आता ज्या बाजूनं शीट फोल्ड केलेली आहे ना ती बाजू तव्यावरती ठेवायची आणि दोन्ही बाजूनी थोडंसं तेल किंवा बटर लावून तुम्ही शेकून घ्या। जास्त तेलाचा बटरचा तुम्ही वापर केला नाही तरी सुद्धा चालेल। पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल ना तर खाली असलेल्या त्रिकोणावरती क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा। तर मस्त नाश्ता आपला